आपला नवराष्ट्रमध्ये स्वागत आहे। आज आपल्या सोबत वाहतूक नियमच्या बाबतीत लता बाजपेयी आज आपल्याला सांगणार आहे। आज आपल्या सोबत आहे लता बाजपेयी। नमस्कार मॅडम। नमस्कार, मी मिसेस लता बाजपेयी, बाजपेयी ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका। जवळजवळ 25 वर्षापासून वाहतुकीच्या नियमाबद्दल जनजागृती करत राहते। तसेच आम्ही आधार संघटनेमार्फत आणि आमच्या सर्व ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक मिळून आम्ही टू व्हीलर बाईक रॅली आणि तसेच कार रॅली काढून लोकांना जनजागृती मार्फत रोड वाहतुकीच्या नियमाचे पालन कसे करावे याबाबत माहिती देतो। तसेच पथनाट्य करून जागोजागी चौकात पथनाट्य करून माहिती देत राहतो, जनजागृती करत राहतो। आणि जेव्हा पण आपण टू व्हीलर चालवतो हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की टू व्हीलर चालवताना हेल्मेट नुसतं एक फाईन दंड भरून नाहीये, एक ते आपल्या सेफ्टीसाठी लावला पाहिजे। कधी पण बाहेर जाताना हायवेला जाताना हेल्मेटचा जरूर वापर करावा, कारण की एका माणसामागे पूर्ण घर उद्ध्वस्त होतो। आणि तसंच कार चालवताना सुद्धा सीट बेल्टचा वापर केला पाहिजे। दुर्घटना झाली असता त्या कारमध्ये असलेल्या सगळ्या लोकांची जीवहानी होते आणि तसंच परिवार पूर्ण उद्ध्वस्त होतो। त्याच्यामुळे नियमाचे नेहमी पालन केले पाहिजे। ते ट्रॅफिक रूल हे वाहतूक साहेबांना पाहून घाबरून त्यांना ते आपल्याला दंड करतील, तर त्याच्या मागचा हेतू तसा नसतो। ते आपल्या जीवनाची रक्षा करण्यासाठी, आपल्याला नियमाचे पालन करण्यासाठी ते जागोजागी उभे राहतात। ते नुसतं आपल्याला सजग करत राहतात। आणि आपण जेव्हा गाडी चालवतो तर आपल्या मागे आपल्या परिवाराचा, आपल्या कुटुंबाची जीवहानी नाही झाली पाहिजे। आणि तसंच आम्ही नेहमी म्हणतो की जवळजवळ 18 वर्ष झाल्याच्या आधी मुलांना बाईक देऊ नये, कारण की मुलं काय वय असतं त्यांचं, ते वय असतं आणि ते बिनधास्त खूप ह्याच्यात रफ गाडी चालवतात आणि त्यांच्यामुळे त्यांना काही मागे पुढे पाहत नाही। ते अशा वेळेस ऍक्सिडेंट होतात आणि त्यांच्या मागे मग पूर्ण घर उद्ध्वस्त होतं असंच। आणि आता लायसन्स मध्ये कमीत कमी 18 वर्ष पूर्ण पाहिजे, त्याच्यात त्यांना मोटरसायकल आणि कारचं लायसन्स मिळते। लॉंग लाईफ त्यांना चालवायची ती परमिशन देत राहते गव्हर्नमेंट, आरटीओ मार्फत त्यांना लायसन्स दिलं जातं। आणि लायसन्स मिळालं म्हणून असं नाही आहे, पण त्याचे आपल्याला नियमाचे पालन केले पाहिजे। कुठे पण किती ट्रॅफिक असतं मागे पुढे सगळीकडे विचार ठेवून कधी पण एकदम टेन्शन मध्ये गाडी चालवू नये। अरे जेव्हा वेळ होतो कुठे पण जायला 1 तास वेळ होतो, त्याच्या आधी 2 तास लागला तरी चालेल, पण स्पीडनी गाडी चालवू नये। आणि जनरली टू व्हीलर मुलांना नेहमी मी म्हणते की 24-25 वर्षात वयाच्या मधातच जास्त तुम्हाला दुर्घटना दिसतील, कारण की त्यांना ते भान राहत नाही आणि ते खूप ट्रॅफिकचा बिनधास्त त्याच्या रूलचं पालन करत नाही। त्यांना असं वाटते की मी नुसता जोरदार स्पीडनी चालवेल आणि मला मजा येते त्यांना, पण त्याच्या मागे ते पाहत नाही मागे पुढे कोणाचा काय दुर्घटना होते, ऍक्सिडेंट होते याबद्दल खूप म्हणजे म्हणून मी घरच्या परिवारातल्या लोकांना म्हणते की बिलकुल त्यांना टू व्हीलरचा सध्या वापर देऊ नये, त्यांना सायकलचा वापर द्यावा। त्यांची प्रकृती सुधारते, त्यांना चांगला व्यायाम होतो सायकलच्या आणि 18 वर्षानंतर त्यांना दिलं तर चालेल, लायसन्स पण राहते त्यांच्या मागे। आणि आम्ही नेहमी सगळ्या ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक आहे आमच्या गोंदियात, जवळजवळ 11-12 ड्रायव्हिंग स्कूल आहे। आम्ही वेळोवेळी सगळ्यांना सजग करत राहतो, नियमाचे पालन केले पाहिजे, हेल्मेटचा वापर करायला पाहिजे। आणि आता आपल्या इथे सिग्नल झाले, सिग्नलचा वापर झाला पाहिजे, पण लोकांना त्याच्यातही घाई असते की सिग्नल केव्हा बंद होते, त्याच्या आधीच लोक आपली गाडी, पण ते आपल्या जीवनासाठी, आपल्या रोड सेफ्टी, आपल्या जीवनाची आपल्याला जीव वाचवण्यासाठी ते ट्रॅफिक रूल्स दिलेले आहेत, ते त्यांच्यासाठी नसतात, ते आपल्याला असतात। आपल्याला त्याचं फॉलो केलं पाहिजे। आणि याबद्दल मी नेहमीच आम्ही आधार संघटना आमची आणि आमचे सगळे ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक आम्ही वेळोवेळी लोकांना उपदेश देत राहतो। जागोजागी आम्ही पथनाट्य करून त्यांना त्याबद्दल माहिती देतो। धन्यवाद, मी आपला आभारी आहे सगळ्यांच्या। धन्यवाद। आपल्याला लता बाजपेयी यांनी वाहतूक नियमच्या बाबतीत पुष्कळ विस्तृत आपल्याला सांगितले। सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया।